नमस्कार. पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन आणि मेड इन सांगली याच्या संस्थापिका सायली मॅडम यांचा वाचनात आलेला एक प्रेरणादायी लेख मी आपल्यापुढे सादर करत आहे. सांगली आपली चांगली करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. सांगलीचे लाडके जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे सर. आमची सांगली बहुत चांगली या सकारात्मक आणि ऊर्जेने भरलेल्या वाक्याने कोणत्याही कार्याची आणि संवादाची सुरुवात करणारे सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय श्री अशोक काकडे सर IAS आता मुंबईला पदोन्नतीवर जात आहेत. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळ MAIDC या अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्यांची पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. ही आम्हा सर्व सांगलीकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असली तरीही एक हुरहुर मनाला लागून राहिली आहे. गेल्या 10 महिन्यापासून मला सरांसोबत प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावरती खूप जवळून काम करण्याची संधी मिळाली. या 10 महिन्यात मी एका IAS अधिकाऱ्याचा सांगली शहराप्रती असलेला अफाट त्याग, समर्पण आणि तत्परता अनुभवली. सर्वात आधी आमची ओळख झाली ते एका डिजिटल मार्केटिंग सेमिनारमध्ये. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून सामान्य नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवावी यासाठी मला आणि माझ्या मेड इन सांगलीच्या टीमला तसेच आणखी काही इन्फ्लुएन्सर्स यांना त्यांनी ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्या दिवशी मी आणि माझे सहकारी मित्र मंथन यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तलाठी आणि CO यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण दिले. पण विशेष कौतुकाची बाब म्हणजे सरांनी केवळ अधिकाऱ्यांना आदेश दिले नाहीत तर एक सर्वोच्च अधिकारी असूनही ते स्वतः सलग 2.5 तास एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे ते प्रशिक्षण घेत बसले. त्यांच्यातल्या डाऊन टू अर्थ माणसाची आणि एक उत्तम विद्यार्थ्याची मला इथेच ओळख झाली. तिथूनच आमचा ऋणानुबंध जुळला. पुढे सांगलीत आलेल्या महापुराच्या वेळी याच डिजिटल प्रशिक्षणाचा उपयोग करून प्रशासनाने अत्यंत प्रभावीपणे लोकांपर्यंत इत्थंभूत माहिती आणि अपडेट्स पोहोचवले. पूरस्थिती हाताळताना सरांनी दिलेले मोलाचे मार्गदर्शन सांगलीकरांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरले. प्रशासकीय कामात सरांचा वेग आणि तत्परता थक्क करणारी आहे. मी अनेकदा कामानिमित्त, शूटिंग निमित्त त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आहे. तिथे नेहमीच लोकांची गर्दी असायची, पण सरांनी कधीही कोणालाही ताटकळत वाट बघत बसवले नाही. ही फाईल माझ्याजवळ राहू दे, मी नंतर बघून कळवतो असे लाल फितीचे उत्तर त्यांच्याकडनं कधीच आले नाही. हातात आलेले काम त्या क्षणी पूर्ण करे हा त्यांचा शिरस्ता. जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सांगलीत केवळ प्रशासकीय काम केले नाही तर विकासाचा एक नवा सांगली पॅटर्न रुजवला. सांगली मिरजेतील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मालाला दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेत योग्य मोबदला मिळावा यासाठी दिवाळीच्या आदल्या दिवशी पहाटे 4:30 वाजता सर स्वतः मिरज जंक्शनवर उपस्थित होते. आपल्या माणसांच्या कष्टाचे चीज व्हावे ही त्यांची तळमळ त्यातून दिसत होती. चला शेतकऱ्याला व्यापारी करू हा ध्यास घेऊन त्यांनी कृषी संमेलन भरवले. बायर सेलर मीट आयोजित केली आणि ती केवळ एका इव्हेंटपुरती मर्यादित न ठेवता आजही तितक्याच प्रभावीपणे सुरू आहे. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत अग्रण धुळगाव येथील एका मिनिटात 1000 झाडे लावण्याचा विक्रम त्यांच्याच दूरदृष्टीतून साकार झाला. महिला सबलीकरणाच्या बाबतीत तर सरांनी छोटे पण अत्यंत प्रभावी आणि मोठे बदल घडवून आणले. शाळकरी मुली स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतील यासाठी शाळांमध्ये कराटेचे प्रशिक्षण आयोजित केले. त्याचमुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा अशोक काकडे यांच्या कराटे तायक्वांदो कन्या सक्षमीकरण उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद घेण्यात आली. हा महिला सबलीकरणचा उपक्रम मैलाचा दगड ठरलेला आहे. सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी माध्यमिक शाळातील तब्बल 39,601 मुलींना विनामूल्य कराटे प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर एका गावातील सर्व महिलांच्या नावे थेट 7/12 उतारा लावण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले. ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि सांस्कृतिक विकास हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. मिरजेत असलेल्या भुईकोट किल्ल्याची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे मोठे श्रेय सरांनाच जाते. शिवजयंती निमित्त जिल्ह्यातील अनेक किल्ल्यांवर त्यांनी स्वच्छता अभियान आणि विविध उपक्रम राबवले. IAS अशोक काकडे सरांचे वाचन आणि व्यासंग खूप मोठा आहे. आपल्या शासकीय बंगल्यात त्यांनी चक्क कवी संमेलन आयोजित केले होते. ज्येष्ठ लेखिका माननीय ताराताई भोवाळकर
यांचा नागरी सत्कार असो किंवा नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे असो, सरांनी नेहमीच कलेला राजश्रय दिला आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना प्रवाहात आणून त्यांनी घेतलेले कष्ट विसरता येणार नाहीत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंध, दिव्यांग आणि बालसुधारगृहातील मुलांना खास वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. एवढेच नाही तर या मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे ठिकठिकाणी प्रदर्शन भरवले. चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी हक्काची जागा दिली, स्वतः खरेदी केली. त्यांच्या जिल्हाधिकारी बंगल्यावर देखील याच मुलांच्या हातून बनवलेला आकाशकंदील लावला होता. एक संस्थापिका म्हणून माझ्या पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशनच्या पाठीशी ते एका खंबीर पालकाप्रमाणे उभे राहिले. प्लास्टिक मुक्तीच्या जनजागृतीसाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना आपल्या संस्थेसोबत काम करण्याचे अधिकृत आवाहन केले. वेळोवेळी पाठपुरावा देखील केला. संस्थेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते स्वतः आवर्जून उपस्थित राहिले. माझ्यासारख्या वयाने आणि अनुभवाने लहान असलेल्या मुलीशी बोलतानाही, सायली तुम्ही या, बसा, असा अत्यंत आदरपूर्वक संवाद त्यांचा असायचा. सर हे माझ्यासाठी एक फादर फिगर आणि अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व, पण माणसात मिसळणारा माणूस. त्यांच्या घरी गेलेला कोणताही माणूस रिकाम्या हाताने किंवा रिकाम्या पोटाने कधीच परत आला नाही. यात सरांच्या पत्नी सौ शरदिनी मॅडम यांचाही वाटा तितकाच मोलाचा आहे, ज्या अत्यंत सामाजिक भान असलेल्या आणि प्रेमळ स्वभावाच्या आहेत. त्या उत्तम सुगरण देखील आहेत. घरात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे आदरातिथ्य त्या खूप प्रेमानं करतात. कार्यालयातील अनुरत कदम यांच्यासारखे कर्मचारी म्हणतात, सर सांगलीतील तो माझ्यासाठी अंतिम शब्द आहे. तेव्हा एका अधिकाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मनात कमवलेला विश्वास किती अढळ आहे याचीच ती प्रचिती येते. नुकताच व्हॉइस ऑफ इंडिया इंटरनॅशनल फोरमकडून मिळालेला महाराष्ट्र भूषण 2025 हा त्यांच्या या अफाट कार्याची पावती आहे. विशेष म्हणजे आज सरांच्या बदलीची बातमी जाहीर होण्यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेले शेवटचे अधिकृत कार्य अतिशय मंगलमय ठरले. आज सांगली संस्थानच्या ऐतिहासिक श्री गणपती मंदिराला 182 वर्ष पूर्ण झाली आणि या विशेष दिनानिमित्त श्री गणरायांची महाआरती सरांच्याच हस्ते संपन्न झाली. सांगलीच्या आराध्य दैवताचा श्री गणरायांचा हा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहील आणि त्यांच्या पुढील वाटचालीतही सर्व काही कुशल मंगल होईल याची आम्हाला खात्री आहे. आज जेव्हा सर सांगलीतून जात आहेत तेव्हा मला सांगावंसं वाटतं की सर तुमच्यामुळं मला प्रशासनासोबत इतक्या जवळून काम करण्याची प्रेरणा मिळाली. एका IAS अधिकाऱ्याने इतकं जीव ओतून तळागाळातील लोकांची नाळ जोडून काम केलं मी तरी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. सर तुम्ही नवीन पदावर झालेली नियुक्ती आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, पण तरीही एका लहान मुलीसारखं मनास वाटतं, सर तुझी ना जाऊ, अजून खूप काही करायचं आहे. सर तुमच्यासोबत तुम्ही पाहिलेले सांगली बहुचांगलीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तुमच्याशिवाय ते नक्कीच अवघड आहे. तुमच्या कामाची, तुमच्या त्या सांगली बहुचांगली म्हणणाऱ्या खास स्टाईलची आणि तुमच्या पितृतुल्य मार्गदर्शनाची खूप आठवण येईल. तुमच्या पुढील आणि उज्ज्वल वाटचालीसाठी सांगलीकरांकडून माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपली सायली, संस्थापिका पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन आणि मेड इन सांगली. अभिवाचन केलेलं आहे शोभा श्रीकांत मोरे यांनी. त्याचबरोबर या ठिकाणी सायली मॅडमनी केलेली एक कविता आपल्यापुढे सादर करते. आदरणीय अशोक सर, आमची सांगली बहुत चांगली हा मंत्र दिलात नवा. आमची सांगली बहुत चांगली हा मंत्र दिला नवा. विकासाच्या वाटेवरती पेटवलात आशेचा दिवा. आमची सांगली बहुत चांगली हा मंत्र दिलात नवा. विकासाच्या वाटेवरती पेटवलात आशेचा दिवा. अशोक वृक्षापुरी तुम्ही सर्वांना दिली मायेची सावली. तुमच्याच तत्परतेने खऱ्या अर्थाने सांगली बहुत चांगली झाली. अशोक वृक्षापरी तुम्ही सर्वांना दिलीत मायेची सावली. तुमच्याच तत्परतेनं खऱ्या अर्थानं सांगली बहुचांगली झाली. नावाप्रमाणे दूर केला तुम्ही सामान्य माणसांचा शोक. लाल फितीचा कारभार मोडून प्रेमाने जोडलेत लोक. नावाप्रमाणे दूर केला तुम्ही सामान्य माणसांचा शोक. लाल फितीचा कारभार मोडून प्रेमाने जोडलेत लोक. सर्वोच्च अधिकारी असूनही विद्यार्थ्यासारखे खाली बसलात. अहंकार बाजूला ठेवून माणसात माणूस म्हणून हसलात. सर्वोच्च अधिकारी असूनही विद्यार्थ्यांसारखे खाली बसलात. अहंकार बाजूला ठेवून माणसात माणूस म्हणून हसलात. प्लास्टिक मुक्तीचा वसा घेऊन निसर्गाला दिलात हात. पृथ्वीला सुंदर बनवण्याच्या कार्यात दिली खंबीर साथ.
प्लास्टिक मुक्तीचा वसा घेऊन निसर्गाला दिलात हात, पृथ्वीला सुंदर बनवण्याच्या कार्यात दिलीत खंबीर साथ. कचरा मुक्तीचा ध्यास आणि पर्यावरणाची खोल जाण, कचरा मुक्तीचा ध्यास आणि पर्यावरणाचा खोल जाण या झिरो वेस्ट मोहिमेचा सांगलीला अभिमान, या झिरो वेस्ट मोहिमेचा सांगलीला अभिमान. पहाटे 4ला स्टेशनवर जाऊन शेतकऱ्याला न्याय दिला, बाल सुधारगृहातील कंदील लावून माणुसकीचा सण साजरा केला. पहाटे 4ला स्टेशनवर जाऊन शेतकऱ्यांना न्याय दिला, बाल सुधारगृहातील कंदील लावून माणुसकीचा सण साजरा केला. मुलींना बळ, ऐतिहासिक वस्तूंना दिलेत नवे प्राण, सांगली पाटणने वाढवली साऱ्या महाराष्ट्राची शान. मुलींना बळ, ऐतिहासिक वास्तूंना दिलेत नवे प्राण, सांगली पाटणने वाढवली साऱ्या महाराष्ट्राची शान. मेड इन सांगलीच्या पाठीशी एक मार्गदर्शकापरी उभे राहिले, माझ्यासारख्या एका सायलीच्या ध्येयाला मोठे पंख दिले. मेड इन सांगलीच्या पाठीशी एका मार्गदर्शकापरी उभे राहिले, माझ्यासारख्या एका सायलीच्या ध्येयाला मोठे पंख दिले. शरदिनी मॅडमच्या आदरातिथ्याची आणि मायेची नाही तोड, सांगलीच्या मनाला लागून राहील तुमच्या जोडगोळीची ओढ. शरदिनी मॅडमच्या आदरातिथ्याची आणि मायेची नाही तोड, सांगलीच्या मनाला लागून राहील तुमच्या जोडगोळीची ओढ. मुंबईला जाताय आत्ता, अभिमान वाटतोय जरी, सर तुसी ना जाओ हीच हाक येते अंतरी. मुंबईला जाताय आता, अभिमान वाटतोय जरी, सर तुसी ना जाओ हीच हाक येते अंतरी. पुढील प्रवासासाठी तुम्हास मिळो यशाची नवी झळाळी, पुढील प्रवासासाठी तुम्हास मिळो यशाची नवी झळाळी. पण या अशोक पर्वाची साक्ष देईल आमची सांगली बहु चांगली, पण या अशोक पर्वाची साक्ष देत राहील आमची सांगली बहु चांगली. या कवितेच्या कवयित्री आहेत माननीय सायली मॅडम. धन्यवाद.